एकदा का मुलांना शाळेत पाठवलं, की मग आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतो, नाही का? मग म्हटलं आधी एक केळी खाऊन घ्यावी आणि मग नंतर किचनमधला पसारा आवरावा. मुले जाईपर्यंत किचनमध्ये एवढा पसारा होतो ना, की काहीच आवरणं होत नाही. जी वस्तू घेतली ती ठेवली वट्ट्यावर असं होऊन जातं. मग एकदा का ते गेले, की फटाफट सगळं आवरून घेतलं आणि मग थोडंसं बरं वाटलं बाबा जीवाला. आणि मग नंतर ह्यांचे कपडे देखील आले होते प्रेसवरनं. म्हटलं, की त्यांना देखील जागच्या जागी लावून ठेवावं. कपाटामध्ये एकावर एक कपडे ठेवण्यापेक्षा मी अशा प्रकारचे हँगर वापरते, जेणेकरून आपल्याला घ्यायला देखील सोपं जाते आणि कपडे देखील खराब होत नाहीत. आणि मग काय सायंकाळच्या वेळेला मुलांची फरमाईश म्हटले की मंचुरियन पाहिजे, म्हणून मी इथे कोबी किसून घेतला, त्यामध्ये गाजर देखील किसून टाकला, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडेसे स्पायसेस, मीठ, मैदा वगैरे टाकून छान मिक्स करून घेतले आणि वरतून 2 चमचे कॉर्नफ्लोअर देखील टाकायचं बरं का, जेणेकरून आपल्या मंचुरियनना छान क्रिस्पीनेस येतो आणि ते छान क्रिस्पी होतात. आणि मग गरमागरम तेलामध्ये हे तळून घेतले. माझ्या मुलांना इकडे ड्राय मंचुरियनच आवडतात, म्हणून मी हे त्याच पद्धतीचे बनवलेत. तुम्हाला जर ग्रेव्हीवाले आवडत असतील तर तुम्ही ते देखील बनवू शकता. चला मग आजच्या व्हिडिओचा शेवट मी ह्याच मंचुरियननी करते. आणि कशी वाटले तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एकदा का मुलांना शाळेत पाठवलं, की मग आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतो, नाही का? मग म्हटलं आधी एक केळी खाऊन घ्यावी आणि मग नंतर किचनमधला पसारा आवरावा. मुले जाईपर्यंत किचनमध्ये एवढा पसारा होतो ना, की काहीच आवरणं होत नाही. जी वस्तू घेतली ती ठेवली वट्ट्यावर असं होऊन जातं. मग एकदा का ते गेले, की फटाफट सगळं आवरून घेतलं आणि मग थोडंसं बरं वाटलं बाबा जीवाला. आणि मग नंतर ह्यांचे कपडे देखील आले होते प्रेसवरनं. म्हटलं, की त्यांना देखील जागच्या जागी लावून ठेवावं. कपाटामध्ये एकावर एक कपडे ठेवण्यापेक्षा मी अशा प्रकारचे हँगर वापरते, जेणेकरून आपल्याला घ्यायला देखील सोपं जाते आणि कपडे देखील खराब होत नाहीत. आणि मग काय सायंकाळच्या वेळेला मुलांची फरमाईश म्हटले, की मंचुरियन पाहिजे, म्हणून मी इथे कोबी किसून घेतला, त्यामध्ये गाजर देखील किसून टाकला, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडेसे स्पायसेस, मीठ, मैदा वगैरे टाकून छान मिक्स करून घेतले आणि वरतून 2 चमचे कॉर्नफ्लोअर देखील टाकायचं बरं का, जेणेकरून आपल्या मंचुरियनना छान क्रिस्पीनेस येतो आणि ते छान क्रिस्पी होतात. आणि मग गरमागरम तेलामध्ये हे तळून घेतले. माझ्या मुलांना इकडे ड्राय मंचुरियनच आवडतात, म्हणून मी हे त्याच पद्धतीचे बनवलेत. तुम्हाला जर ग्रेव्हीवाले आवडत असतील तर तुम्ही ते देखील बनवू शकता. चला मग आजच्या व्हिडिओचा शेवट मी ह्याच मंचुरियननी करते. आणि कशी वाटले तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.